नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस शिपाई भरती 2024 ते 25. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई अंतर्गत पोलीस भरती म्हणजे पोलीस शिपाई या पदासाठी किती वॅकन्सी आहेत. मित्रांनो बघा, जाहिरातीला सुरुवात बघा 29/10/2025 ला ही जाहिरात आलेली आहे आणि पोलीस शिपाई संवर्गातील एकूण पदे आहेत 445 पदे. ते आहेत पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई येथे. मित्रांनो, जाहिरातीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला पोलीस भरती तयारीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. आता मित्रांनो बघू शकता की नवी मुंबई येथे अनुसूचित जातीसाठी टोटल किती जागा आहेत. तर बघा, एकूण जागा आहे 445. या 445 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी आहेत 47. या 47 पैकी बघा, सर्वसाधारण उमेदवाराला 16 आहेत, महिलाला 14 आहेत, खेळाडूला 2 आहेत, प्रकल्पग्रस्तला 2, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 7 आहे, अंशकालीन पदवीधर 2 आहे, पोलीस पाल्य 1 आहे, गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड याच्यासाठी 2 आहेत. नंतर आहे अनुसूचित जमातीसाठी ओके म्हणजे एसटी प्रवर्गाला 0, एकही नाहीये. नंतर विजा विमुक्त जाती गट अ साठी एकूण जागा बघा 8 आहेत. या 8 पैकी सर्वसाधारण उमेदवाराला 5 आहेत, महिलाला 2 आहेत, त्यानंतर माजी सैनिकला 1 आहे. नंतर भ ज ब गट, ब ज ब म्हणजे भटक्या जमाती गट ब अंतर्गत टोटल 10 जागा आहेत. या 10 पैकी सर्वसाधारणला 1, महिलाला 3 आहेत, खेळाडूला 1 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, माजी सैनिकला 2 आहे ओके आणि अंशकालीन पदवीधरला 1 आहे आणि गृहरक्षक दलसाठी 1 आहे. नंतर येतो भ ज क भटक्या जमाती गट क साठी एकूण जागा आहेत 13. या 13 पैकी बघा, सर्वसाधारण उमेदवाराला 3 आहेत, महिलाला 4 आहेत, खेळाडूला 1 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, माजी सैनिकला 2 आहे, अंशकालीन पदवीधरला 1 आहे आणि गृहरक्षक दलसाठी 1 आहे. नंतर येतं भ ज ड भटक्या जमाती गट ड साठी एकूण जागा 2 आहेत. या 2 पैकी सर्वसाधारणला 1 आहे आणि महिलाला 1 आहे. नंतर आहे विमा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग गटासाठी एकूण 17 जागा आहेत. या 17 जागांपैकी सर्वसाधारण उमेदवाराला 4 आहेत, महिलाला 5 आहेत, खेळाडूला 1 आहे, प्रकल्पग्रस्ताला 1 आहे, माजी सैनिकला 3 आहेत, पदवीधर अंशकालीनला 1 आहे, पोलीस पाल्याला 1 आहे, गृहरक्षक दलसाठी 1 आहे. नंतर येतं ई माव म्हणजे इतर मागासवर्गीय. तर इतर मागासवर्गीयसाठी एकूण 91 जागा आहेत. या 91 जागांपैकी सर्वसाधारण उमेदवाराला आहेत 25, महिलाला आहेत 27, खेळाडूला 5 आहेत, प्रकल्पग्रस्ताला 5, भूकंपग्रस्त 2, माजी सैनिक 14, अंशकालीन पदवीधरला 5, पोलीस पाल्य 3 आहेत, गृहरक्षक दलसाठी 5 आहे. नंतर येतो बघा SEBC ओके स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी आहेत बघा 45 जागा. या 45 पैकी सर्वसाधारणला आहेत 14 ओके महिलाला किती 14, खेळाडूला 2 आहेत, प्रकल्पग्रस्ताला 2, भूकंपग्रस्ताला 1, माजी सैनिकला 7, अंशकालीन पदवीधरला 2, पोलीस पाल्याला 1, गृहरक्षक दलसाठी 2. नंतर येतं बघा EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. या प्रवर्गाला एकूण जागा आहेत 44. या 44 पैकी बघा, सर्वसाधारणला 14 आहेत, महिलाला 13 आहेत, खेळाडूला 2 आहेत, प्रकल्पग्रस्ताला 2 आहेत, भूकंपग्रस्ताला 1, माजी सैनिकला 7 आहेत, पदवीधर अंशकालीनला 2 आहेत, पोलीस पाल्याला 1, गृहरक्षक दलला 2 आहेत. नंतर आहे अराखीव गट. तर अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरी उमेदवाराला एकूण आहेत 168. या 168 पैकी सर्वसाधारणला आहेत 53, महिलाला 50 आहेत, खेळाडूला 8 आहेत, प्रकल्पग्रस्ताला 8 आहेत, भूकंपग्रस्ताला 3 आहेत, माजी सैनिकला 25, अंशकालीन पदवीधरला 8 आहेत, पोलीस पाल्याला 5 आहेत, गृहरक्षक दलसाठी 8 आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने टोटल बघा 445 जागा आहेत. कुठे नवी मुंबई आयुक्त कार्यालय येते. आता मित्रांनो बघा, यांनी काय दिले तर बघा, बँड्समन 6 रिक्त पदे, एवढे सगळे पदे आहेत. यांच्या पदापैकी 6 पदे कुणासाठी आहेत तर बँड्समन याच्यासाठी आहेत ओके. आता मित्रांनो बघा, ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.